तर जय श्रीराम मित्रांनो, परत एकदा वेलकम आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आमच्या म्हसोबा महाराजच्या बाजूला माऊली बसवायचा कार्यक्रम होता. मग गेलो डायरेक्ट आपल्या म्हसोबा मंदिराजवळ. इकडं माऊली बसवायच्या अगोदर यांना स्वच्छ धुवून टाकावं लागतं. आणि तसं तर म्हसोबा महाराजच्या बाजूला हे 9 देव बसवतात. मग आम्ही पण बसून घेतले आमच्या म्हसोबा महाराजजवळ. आणि आपला छोटा पिल्लू रुवांशी बोलायला शांत आहे पण कारनामे अवघड आहे. इथं पूजा वगैरे झाली, पण इकडे आमच्या गोलूभाऊची कराबडी तयार व्हायना. म्हटलं चालू दे, अजून टाईम आहे. मग आम्ही निघालो झेंडे घ्यायला, मंदिराच्या वर लावायला. आणि तो पूजा संपायला आली ते फक्त शेंदूर लावायचं होतं म्हसोबा महाराजला. पूजा झाल्यानंतर इकडे जेवणाचा पण कार्यक्रम होता. ते आमच्या आर्यन भोलावरे जेवण वगैरे करून निघालो आम्ही आमच्या कोटमगावकडे, कारण तिथं उद्यासाठी रथोत्सव कार्यक्रम होता ब्रजधाममध्ये. मग काय निघालो तयारी बघायला कसं चालू आहे. हाच रथ पूर्ण दिवसभर गावात घुमणार आहे. इथं आल्यानंतर बघतो तर तयारी एकदम जोरदार चालू आहे. तसं तर मी याच्यावर यूट्यूबवर पण ब्लॉग बनवणार आहे. तर तुम्हाला ब्लॉग पाहायचा असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. मी संपूर्ण यात्रेचा ब्लॉग टाकणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण या यात्रेमध्ये सहभाग व्हा. मग आम्ही डेकोरेशन वगैरे बघून निघालो आपल्या कोटमगावच्या देवीकडे. इथं आलोच आहे तर देवीचे दर्शन पण करून घ्यावा. देवीचे दर्शन वगैरे करून झाले नंतर निघालो आपल्या घराकडे. मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो असेल तर फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.